गाई आणि म्हशींच्या प्रमुख जाती ही माहिती जर आपणास आवडली किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। गाई आणि म्हशी हे भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत। दुग्धोत्पादन, शेतीमध्ये वापर आणि जैविक खतांसाठी त्यांचा वापर केला जातो। विविध प्रदेशांमध्ये विविध जातींच्या गायी आणि म्हशी आढळतात। त्यांच्या विशिष्ट गुणधर्मामुळे त्या प्रदेशाच्या हवामान, खाद्य आणि इतर परिस्थितीला अनुरूप असतात। गायीच्या प्रमुख जाती: गीर गाय, मूळ स्थान गुजरात राज्य। गीर गाय दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध, उच्च स्निग्धांशयुक्त असते, ज्यामुळे दुधाचे उत्पादन आणि त्यातून मिळणारे उत्पादन चांगले असते। शारीरिक वैशिष्ट्ये: लांब कान, कपाळावर फुगीर माथा आणि लांब शेपूट। उत्पादन: एक गाय दररोज सरासरी 10 ते 12 लिटर दूध देते। साहिवाल, पंजाब राज्य। साहिवाल गाय शांत स्वभावाची आणि कष्टाळू असते। ती तापमान वाढ आणि रोगांना चांगले तोंड देऊ शकते। तांबूस, लाल रंग, लहान डोके आणि लांब पाय। उत्पादन: साहिवाल गाय दररोज सरासरी 8 ते 10 लिटर दूध देते, पण तिच्या दुधाची गुणवत्ता उच्च असते। रेड सिंधी, सिंधी प्रांत, पाकिस्तान। रेड सिंधी गाय उष्णता आणि आर्द्रता सहन करू शकते, त्यामुळे ती भारतातील अनेक राज्यांमध्ये लोकप्रिय आहे। शारीरिक वैशिष्ट्ये: गडद, तांबूस लाल रंग, मोठे डोळे आणि मजबूत शरीर। उत्पादन: दररोज सरासरी 6 ते 8 लिटर दूध देते। म्हशीच्या प्रमुख जाती: म्हशीचे दूध गायीच्या दुधाच्या तुलनेत जास्त स्निग्धांशयुक्त असते, ज्यामुळे दुधाचे उत्पादन आणि त्यातून बनणारी उत्पादने अधिक पौष्टिक असतात। विविध भागांमध्ये म्हशीच्या विविध जाती आढळतात, ज्यांना त्यांच्या दुधाच्या गुणवत्ता, दूध उत्पादन क्षमता आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमतेनुसार निवडले जाते। म्हशीच्या प्रमुख जाती: मुर्रा, हरियाणा राज्य। मुर्रा म्हैस दूध उत्पादनासाठी जगप्रसिद्ध आहे। तिचे दूध जास्त स्निग्धांशयुक्त असून त्यांचा वापर तूप, चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी होतो। शारीरिक वैशिष्ट्ये: काळ्या रंगाची, मोठे डोके आणि शरीरावर उंच कोकर। उत्पादन: मुर्रा म्हैस दररोज सरासरी 12 ते 15 लिटर दूध देते। जाफराबादी, मूळ स्थान गुजरात राज्य। जाफराबादी म्हैस वजनाने भारी आणि दूध उत्पादनासाठी उपयुक्त आहे। ती कष्टाळू असते आणि शेतीच्या कामासाठीही उपयोगी आहे। शारीरिक वैशिष्ट्ये: काळ्या रंगाची, मोठे आणि टोकदार शिंगे। उत्पादन: जाफराबादी म्हैस दररोज सरासरी 8 ते 10 लिटर दूध देते। मेहसाणा, मूळ स्थान गुजरात राज्य। मेहसाणा म्हशीची जात मुर्रा आणि सुरती म्हशीच्या जातींच्या मिश्रणातून विकसित करण्यात आली आहे। ती चांगली दूध उत्पादक असून तिचे दूध उच्च स्निग्धांशयुक्त असते। शारीरिक वैशिष्ट्ये: काळ्या रंगाची, लांब देह आणि मोठे शिंगे। उत्पादन: मेहसाणा म्हैस दररोज सरासरी 10 ते 12 लिटर दूध देते। गायी आणि म्हशींच्या जातीचा अभ्यास केल्यास त्यांच्या विशेषतांमुळे त्यांचे दूध उत्पादन, शारीरिक सहनशीलता आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता समजून येते। विविध गायींच्या
आणि म्हशींच्या जातींची निवड केल्यामुळे शेतकरी आपल्या परिस्थितीनुसार योग्य पिकांची लागवड करू शकतात, तसेच दुग्धजन्य व्यवसायातही जास्त नफा मिळवू शकतात. महत्व: उत्पादन क्षमता वाढवणे. योग्य जातीची निवड केल्यास दूध उत्पादनात वाढ होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उन्नत होते. पोषण तत्वाचे महत्व: विविध जातीच्या गायी आणि म्हशीचे दूध विविध पोषक तत्वांनी युक्त असते, ज्यामुळे विविध दुग्धजन्य पदार्थ तयारही करता येतात. परिस्थितीनुसार योग्य निवड: विविध हवामान, खाद्य आणि शेतीच्या परिस्थितीनुसार योग्य जातीची निवड केल्यामुळे शेती अधिक उत्पादनक्षम होते आणि शेतकऱ्यांची उपजीविका सुनिश्चित होते. गायी आणि म्हशींच्या प्रमुख जातींवर आधारित अभ्यास करून शेतकरी आपल्या शेती आणि दुग्ध व्यवसायात सुधारणा करू शकतात. योग्य जातींची निवड, त्यांचे पालन पोषण आणि त्यांच्या देखभालीवर लक्ष केंद्रित केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि जीवनमान उन्नत होऊ शकते. यामुळे देशातील दुग्ध उत्पादनात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडवून नक्कीच आणता येईल.